श्री मार्कंडेय ऋषी पर्वतावर सोमवार दिनांक 15 जून रोजी होणाऱ्या सोमवती अमावस्या दर्शन यात्रेला प्रशासनाने पुन्हा एकदा परवानगी नाकारली आहे. धोकादायक रस्ते, मोडकळीस आलेला लोखंडी जिना आणि भाविकांच्या सुरक्षिततेचा विचार करून उपविभागीय अधिकारी प्रांताधिकारी डॉक्टर कश्मीरा संखे यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005च्या कलम 34 नुसार हा महत्त्वपूर्ण आदेश जारी केला. तसेच या दिवशी भाविकांना पर्वतावर जाण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. मार्कंडेय ऋषींच्या तपोभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्कंडेय पर्वतावर वर्षभरात येणाऱ्या सोमवती अमावस्या व ऋषी पंचमी निमित्त यात्रा भरत असते. या यात्रांसाठी जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभरातून तसेच गुजरात, मध्य प्रदेशातून हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या मार्कंडेय पर्वतावर भाविक व पर्यटकांची रेलचेल असते. मार्कंडेय पिंपरी येथील ग्रामस्थांनी 15 जून रोजी यात्रा भरवण्यासाठी आणि पोलीस सुरक्षा तसेच वैद्यकीय व्यवस्था मिळवण्यासाठी प्रशासनाकडे अर्ज केला होता. मात्र तहसीलदार कळवण आणि पोलीस निरीक्षक कळवण यांनी दिलेल्या तपासणी अहवालात पर्वतावरील रस्ता अत्यंत बिकट आणि धोकादायक असल्याचा अहवाल दिलाय. अहवालानुसार पर्वतावर जाणाऱ्या सपाटी भागाजवळ असलेला लोखंडी जिना अत्यंत जुना, जीर्ण आणि एका ठिकाणी तुटलेला अवस्थेत आहे. पर्वतावर जाण्याचा मार्ग अत्यंत अरुंद आहे. या अरुंद मार्गावर वर जाणारे आणि खाली उतरणारे भाविक आमने सामने आल्यास गुदमरून किंवा चेंगराचेंगरी होऊन मोठी जीवितहानी होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. जुलै 2023 मध्ये झालेल्या प्रचंड गर्दीत वणी पोस्ट हद्दीतून काही भाविक चुकीच्या मार्गाने जात असताना दगड कोसळून 2 भाविक जखमी झाले होते, तर इतर 3 भाविक पाय घसरून दरीत पडण्याची गंभीर घटना घडून ते जखमी झाले होते. प्रशासनाने भाविकांची श्रद्धा लक्षात घेऊन एक पर्यायी व्यवस्था केली आहे. आदेशानुसार सोमवती अमावस्येच्या दिवशी भाविकांना पर्वतावर वर चढता येणार नाही, मात्र ते पर्वताच्या पहिल्या पायरीवर दर्शन घेऊ शकतील. यात्रेच्या दिवशी वाहतूक कोंडी आणि गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने खालील उपाययोजना करण्याचे आदेश दिले, ज्यामध्ये भाविकांच्या वाहनांसाठी मुळाणे आणि गोबापूर या गावांमध्ये पार्किंग व वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे. कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी स्थानिक पोलीस प्रशासन आणि तहसीलदार यांना चोख बंदोबस्त ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. त्या परिसरात कोणतीही जीवित किंवा वित्तहानी होणार नाही याची दक्षता संबंधित यंत्रणांनी घेण्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले. भाविकांनी प्रशासनाला सहकार्य करावे आणि सुरक्षेच्या नियमांचे पालन करून पहिल्या पायरीवरूनच दर्शन घ्यावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले. दरम्यान गेल्या 3.5 वर्षांपूर्वी भाविकांच्या चुकीमुळे घडलेल्या घटनेचा धागा पकडून प्रशासन भाविकांना पर्वतावर जाण्याचा मार्ग सुकर करण्यासाठी कुठल्याच उपाययोजना न करता भाविकांच्या यात्रा बंदीचा आदेश काढून जबाबदारी झटकत असल्याने भाविकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. एसबीआरटी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी सौरभ पाटोळे, वणी.